नमस्कार. आज बनवत आहे मी शेवग्याच्या शेंगा. शेवग्याच्या शेंगा अशा कापून धुवून स्वच्छ घेतलेल्या आहेत. शेवग्याची शेंग सुक्की करणार आहे, त्याच्यासाठी मी इथं मसूरची डाळ घेतलेली आहे. आणि इथं मी आता फोडणी लसूण, टोमॅटो, तिखट मिठाची फोडणी दिलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी शेंगा टाकते. सुक्का रस्सा, थोडासा अंगापुरता रस्सा मी शेवग्याची शेंग आणि डाळ टाकून बनवणार आहे. मंद आचेवर शिजवून घ्यायचं. ह्याच्यामध्ये आता मी डाळ टाकते. चवीपुरतं मीठ टाकूया. थोडा मसाला, तिखट मसाला तुम्हाला जसा पाहिजे तसं. आणि आता 1-5 मिनटं ही शेंग वाफेवर शिजवून घेऊया. झाकून ठेवायची आणि 5 मिनटात शेंग शिजवून घ्यायची. शेंग आपली शिजत आलेली आहे. कोथिंबीर टाकलेली आहे डाळीमध्ये. कोथिंबीरीमुळं चव छान येते. तर अशी 5 मिनटं झाकून ठेवूया. तर मैत्रिणींनो, आपली शेंग शिजलेली आहे. डाळ आणि शेवग्याची शेंग, थोडासा रस्सा, असा मी आज भाजी बनवलेली आहे. तर आपली शेंग पण शिजलेली आहे छान. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर ही रेसिपीची पद्धत आवडली असेल तर तुम्ही करून बघा. आणि लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.